निर्देश नुसतं थांबावा लागला ना सर शासनाचे दिलेली आहे. म्हणजे आता जिल्हाधिकारी मार्फत इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. परंतु आता ते रिप्लाय आता येऊ शकतो, अर्ध्या तासात येऊ शकतो. आम्ही तासभर इथंच थांबणार. आपण जे उपाध्यक्ष गॅजेटची कॉपी दिली आहे त्या गॅजेटच्या कॉपीमध्ये स्पष्ट त्याच्यामध्ये निर्देश आहे की अशी ही बैठक रद्द होऊ शकत नाही. जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नियुक्त केलेला अधिकारी याचा पीठासीन अधिकारी म्हणून काम करत पाहिजे, त्याला मतदान करण्याचा अधिकार नसेल असं त्यात स्पष्ट उल्लेख आहे सर. उत्तर येत नाही, प्रशासनाचे लोक आणणार नाही, आम्ही आणणार. आपली जशी इच्छा म्हणजे काय प्रॉब्लेम आपण पीठासन अधिकारी नाही सर. मी नाही. ज्या सक्षम अधिकाऱ्यांनी ज्याचं फॉरवर्ड केलेलं आहे त्यांनी हा निर्णय दिलेला नाही आम्हाला की तुम्ही सभा तहकूब करा आणि सभा स्थगित होणार नाही. आणि जोपर्यंत आम्हाला निर्णय आज कोण दिवसभर जर निर्णय नाही आला तरी आम्ही इथंच वाट पाहणार. शासनाला पत्र पाठवलंय, त्यांचे डायरेक्शन ते उत्तरपर्यंत थांबायचं आहे ना आपल्याला. 100% डायरेक्शन वाटता येणार नाही, आपलं शासनाला सुद्धा नाही. ज्या रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा वाट बघायला तयार आहेत आम्ही. ज्या पद्धतीने आपण शासनाला जे कल्पना दिली निदर्शनास रॅन्डमली त्या पद्धतीने उत्तर मान्य करू आम्ही. रॅन्डमली होऊ नका देऊ. जे उत्तर आहे ते आम्हाला मान्य आहे. बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2016 नंतरची पहिली सर्वसाधारण सभा माननीय नगराध्यक्ष पीठासीन अधिकारी यांनी बोलवली होती. सकाळी 12:15 वाजता सभेचा वेळ होता. नगराध्यक्ष आजारी असल्याबाबत माननीय मुख्याधिकारी साहेबांना लेखी पत्र आल्यावर वेळ आणि त्यांनी किती वाजता आला पत्र? 12:35 बोलू द्या त्यांना बोलू द्या. मान्य नगराध्यक्ष साहेबांनी माननीय मुख्याधिकारी यांना ते आजारी असल्याने दवाखान्यात ऍडमिट असल्याचं नमूद करून आजची सभा पुढे ढकलण्यात येत आहे असं पत्र दिलं होतं. माननीय मुख्याधिकारी यांनी ते पत्र जोडून आमच्या कार्यालयाचे मार्गदर्शन मागवले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीनं माननीय प्रधान सचिव नगर विकास विभाग यांना याबाबत मार्गदर्शनासाठी पत्र पाठवलेलं आहे, मेलवर पाठवलेलं आहे. प्रत्यक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माननीय जिल्हाधिकारी साहेब स्वतः बोललेले आहेत. यथावकाश आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत मार्गदर्शन प्राप्तही होण्याची शक्यता आहे. तर आजची ही बैठक होऊ शकली नाही हे तितकंच सत्य आहे आणि सर्वांना विनंती करतो की कृपया आजची रद्द झालेली सभा आहे. किती वाजता दिलंय बोला ना साहेब. साहेब बोलते ना पत्र किती वाजता आलं? पत्र किती वाजता आला? पीठासन अधिकाऱ्याचा लेखी ज्याचा आज किती वाजता आला? ते आणि तुमच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आम्हाला लेखी द्यावं काय टाइम होता त्यांचं ज्यावेळी पत्र आलं त्यास त्यांनी लेखी तुमच्या उपस्थितीमध्ये द्यावं. सकाळपासून बसलेले आहेत साहेब. हे सगळे सन्माननीय सदस्य बोलतायत तुम्हाला की किती वाजता पत्र आला, तुम्हाला अर्ज किती वाजता आला हे जे आम्ही देतो तुम्हाला सकाळी. मम्मी वेळेला पण पत्र घेतलेलं आहे. 12:25 माझ्याकडे आलं. कोणाला कॉपी पाहिजे असेल कॉपी सुद्धा मिळेल, काही अडचण नाही. ओपन थँक्यू. मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा केलेला आहे. जिल्हा प्रशासनाने शासनाचं मार्गदर्शन मागवलेलं आहे. जेव्हा प्राप्त होईल सर्वांना माहीत करून देण्यात येईल. सर्वांना विनंती आहे आजची सभा झालेली नाही, झालेल्या या याच्याबाबत सर्वांनी आमच्या जिल्हा प्रशासनाच्या आणि मुख्याधिकाऱ्यांच्या विनंतीला मान द्यावं आणि कृपया सहकार्य करावं एवढीच विनंती मी सर्वांच्या वतीने. तुमची विनंती मान्य करतो साहेब. तुमची विनंती मान्य